साईंची पालखी म्हणजे श्रद्धा सबुरीचा मार्ग। बाबांच्या पालखीत अनेक भक्त एकत्र येतात व शिर्डीची वारी करत असतात। त्या भक्तांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे कधी एक नजर डोळे भरून आपला साईंना पाहतो। स्वर्गसुखाची वारी म्हणजे पदयात्रा। चला तर अशाच एका पालखीला मी भेट द्यायला चाललोय। ओम साईराम। नवीन वर्षाची सुरुवातच ही श्री साईबाबांच्या पालखीने होत असते। अनेक पालख्या मुंबईहून श्री क्षेत्र शिर्डी येथे पदयात्रेद्वारे पायी पायी जाऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होतात। अशीच एक मुंबईतील मानाची पालखी श्री साईबाबा सेवा समिती मंडळाची अंधेरी पूर्व येथून श्री क्षेत्र शिर्डीच्या दिशेने प्रस्थान झालेली आहे। आजचा त्यांचा दुपारचा हॉल्ट आहे पवई तलाव आणि मी तिथे चाललो आहे श्री साईबाबांच्या दर्शन घेण्यासाठी। तसंच पदयात्रेत जाणाऱ्या भक्तांना स्वर्गसुखाच्या प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी। चला भेटू पवई तलाव येथे। हर किसी की ख्वाहिश पूरी नहीं होगी, दिल से मांगी हुई दुआ कभी खाली नहीं जाती है। यकीन नहीं आए तो शिरडी में जाके मेरे साई को पुकार के देखो, वहाँ हर मन्नत आज भी पूरी होती है। बोलो ओम धन्यवाद। उघड्या डोळ्यांनी बघशील तू साई लीला, उघड्या डोळ्यांनी बघशील तू साई लीला। पायी 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 येशील शिर्डीला, अरे मेड्या पायी पायी येशील शिर्डीला, अरे मेड्या पायी पायी येशील शिर्डीला। उघड्या डोळ्यांनी बघशील तू साई लीला, उघड्या डोळ्यांनी बघशील तू साई लीला, पायी पायी येशील शिर्डीला। चला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। ओम साईराम, जय श्री कृष्ण।